हे दिवसेंदिवस संपून राहिलं. तुमचा काटोल हा काटोल तालुका आहे ना, तुम्हाला माहिती आहे का? काटोल आणि नरखेड तालुका हा देशामध्ये ड्राय झोन दुष्काळग्रस्त भाग आहे. माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे की नाही? अटल भुजल योजना तुमच्या गावात चालू आहे की नाही? म्हणजे तुमच्या तालुक्यात आहे की नाही? हो नाही माहिती? या देशात ज्या ज्या गावाची पाण्याची पातळी एकदम खाली आहे, जे दुष्काळग्रस्त भाग आहे किंवा भविष्यात जिथे दुष्काळ पडणार आहे, अशा ठिकाणी ही अटल भुजल योजना राबवण्यात येते आपल्या देशात. त्याच्यात आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये काटोला नरखेड तालुका आहे. आपण तिथंच राहतो. म्हणजे आपली जबाबदारी किती आहे की नाही? किती जबाबदारी? मी आता जेवढं आता तुमचा शेवटचा टप्पा जवळपास आता या आठवड्यात जीवन मिशनचे प्रशिक्षण संपून झालं. म्हणजे तुमचा शेवटच्या टप्प्यामध्ये जेवढे तालुके मी फिरून, जेवढे पंचायत समित्या फिरून, मी प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट सांगतो की जर आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या जिल्ह्यात जर आपल्या बाजूचा तालुका नरखेड काटोलमध्ये जर अटल भुजल योजनेसारखी योजना सुरू आहे, म्हणजे जिथे ड्राय झोन आहे किंवा दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित होऊ शकते, तिथं जर सुरू आहे तर मग आपल्या बाजूच्या तालुक्यात आपण काय करा? म्हणजे आग लागली आहे माझ्या बाजूच्या घरी, आपण मस्त झोपून लागून जळू दे ना, तशी लय कटकट करते, लय शांतपणा दाखवते, जळू दे असं म्हटलं ना, घरी झोपून झालो जमन का? ते आग केव्हा आपल्या घरात जाईल